मंडळी, गेले 7 महिने ऑनलाईन चालणाऱ्या शाळा आता खरोखर वर्गात सुरू झाल्यात. त्या शाळांमधील हे वर्ग कसे चालू आहेत हे तुम्हाला दाखवतायत खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. वाह, नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. मी या MH शाळेचा शिक्षक आहे. प्राथमिकला शिकवतो मी, निमिष कुलकर्णी. आणि तुम्हाला आता कळलं असेल की परमिशन मिळाले, पुन्हा एकदा शाळा ओपन होणार आहेत. आणि त्यामुळे म्हणजे छान वाटतंय, कारण आता पुन्हा एकदा हा वर्ग भरणार जो इतके दिवस रिकामा होता, 7-8 महिने रिकामा होता. पुन्हा तोच मुलांचा किलबिलाट सुरू होणार इकडे. खूप छान वाटतंय, भरून आलंय मला. आणि आता 7-8 महिने या दिवसाची एवढी वाट बघत होतो ना मी, की मला असं झालं आता कधी माझे सगळे गोड गोड गोंडस विद्यार्थी एकदाचे येत आहेत. त्याच्यामुळे आता मी आला, एक नमुना आला. किती दिवसांनी दिसली शिवाली, बहीण कुठे तुझी? सर, मी बिवाली. शिवाली माझी जुळी बहीण ना सर. अरे नेहमी हा गोंधळ होतो माझा. हो सर. तू एक काम का नाही करत, तू तिच्यापेक्षा काहीतरी वेगळं करत जा ना. सर, खूप एपिसोड नंतर पहिल्यांदा काहीतरी वेगळं करतेस सर. हे बरोबर आहे, बरोबर आहे. सर, तुम्ही कधी वेगळं करणार? लॉकडाऊन नंतरच्या पहिल्याच दिवशी फटके खायचे का तुला? गप्पा बाय, शिवालीला बोला. चल. शिवाली. वा शिवाली बिवाली. गुड मॉर्निंग सर. अरे बापरे, हा कोण आलाय? अरे हे कोणते कपडे घालून आलायस तू? कोण आहेस तू? सर मी दत्तू. दत्तू? हो सर. अरे हे कोणते कपडे घातलेस तू? सर मला ते मागच्या वर्षीचे कपडे खूप फिट्ट होत होते सर. फिट्ट होत होते? हो सर. हो? तर आई मला दुसरे कपडे देत होती, तर त्यातल्या त्यात मला ही शेरवानी खूप आवडली सर. अरे काय हो, म्हणून काय शेरवानी घालून येशील तू शाळेत? लग्न समारंभ आहे शाळेत. अरे दुसरा एखादा टी शर्ट घालून यायचा ना. ए दत्तू, ते तुझ्या तोंडाला सगळं काळं काळं काय लागलंय? ए शिवाली, मला लॉकडाऊन मध्ये दाढी आली. शिवाली बिवाली, दाढी आली तुला लॉकडाऊन मध्ये? हो सर. कशी आली? पप्पांच्या रेझरने अशी उलटे सुलटे फिरवलं, मग अशी जंगल भरून एकदम दाढी आली मला. कशाला नको ते उद्योग करतोस तू? आणि आज शाळेचा पहिला दिवस माहित होतं ना, मग शाळेत येताना दाढी काढून नाही येता येत तुला? नाही सर, मला भीती वाटते सर. कसली भीती वाटते? हा सर, लॉकडाऊनच्या काळात दाढी काढायला फक्त 2च माणसं घाबरत होती सर. एक मी दत्तू मोरे आणि दुसरे कोण? गणेश सागडे. कोण? गणेश सागडे. फाळक्याने मारला पाहिजे तुला, कळलं का? चल आता आलायस तर बस. आपण लगेच अभ्यासाला सुरुवात करूया. सर मला सुसू आली सर. अरे शाळेत येऊन बसलाही नाहीस आणि लगेच सुसूला जायचंय तुला? कसं रे दत्तू? कसं? सर ते वर्गात बसल्यावर असा हात करून सुसूला जायचं म्हटलं ना की खूप मजा येते सर. मी सर गेल्या 7-8 महिन्यात हे खूप मिस केलं. अरे काय रे दत्तू, मुलं काय मिस करतात, तू काय मिस करतो? मुलांनी आपल्या मित्रांना मिस केलं काय शिवाली? हो सर. मग त्यांनी शाळेला मिस केलं काय बिवाली? हो सर. शिक्षकांना मिस केलं काय शिवाली बिवाली? नाही सर. हे नाही सर. मला नाही तुम्ही रोज यायचा सर पकवायला आम्हाला. ऑनलाईन शाळेत. मग ऑनलाईन शाळेत पकवायला यायचो मी, शिकवायला यायचो ना तुम्हाला. उगाच वाटेल तुम्ही बडबड करू नका उगाच. चला आपण शिकायला सुरुवात करूया. चला. तो बने फने कुठे आहे दत्तू? मग आला भुंग्या. हा तोंडाने आवाज काढतो. मला तर वाटलं होतं हा ए! तोंडाने आवाज काढतो हा. सर गुड मॉर्निंग सर. गुड ही मॉर्निंग. चिठ्ठी घ्या सर. कसली चिठ्ठी आहे ही? सर मला ना 8 दिवसाची सुट्टी हवी आहे.
काय कार्टी आहात रे तुम्ही? हा, आल्या आल्या सूला जायचंय, 8 दिवसाची सुट्टी हवी आहे. हा, काही मिळणार नाही, सुट्टी बिट्टी, जागेवर बस. तुम्ही गप्पा बसा, शिवाली बिवाली. हा, चल बस रे लवकर. हा, चल अभ्यास करूया आपण. सर सर हा. आम्ही ना पोयम केली आहे सर. कोणी तुम्ही दोघींनी हो सर. म्हणजे पाठ केली? हो सर. नाही केली पोयम नवीन केली? हा, हा. अरे वा. चल चल ये उभी राहायची, ये उभी राहा. वा शाबास. चला दोघींनी म्हणून दाखवा. हा 1 2 3. हम्म. मी आहे शिवाली, मी आहे बिवाली, आमची छोटी बहीण आहे दिवाली, आमचा मोठा भाऊ आहे मवाली, अशी आहे आमची बाय 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 बाय. झाली? शून्य दर्जाची कविता. शून्य शून्य. बापरे. काय करायचं मी यांचं? हा? टाळ्या वाजवत काय करायचं? चला अजून कोणी काय केलं? सर हा. मी पण कविता केली सर. अरे, तू कविता केलीस बाळा? हा सर. अरे तू दाढी करायची ना बाळा, कविता करायची. ऐकवा ऐकवा, आपली पण कविता ऐकवा सगळ्यांना. वा. मी आहे दत्तू, हम्म. पुढे. माझी कविता संपव तू. ये इकडे बाळा, ये. वा वा. घरी गेलास ना, ही जी दाढी आहे ना ती उपटून काढायची. कशी काढायची? उपटून. उद्या जर ही दाढी मला दिसली ना तर मी उपटेन. बस जागे, बस बस. कविता करतोय तुम्ही ना, कठीण आहात सगळे. चला अभ्यास करूया आपण, बाकी काही होणार नाही तुमच्याकडून. चला. पण सर हा. तुमच्या बाबांच्या पाठीला गळू झालेला तो बरा झाला का? हो. तुला कसं माहित माझ्या बाबांच्या पाठीला गळू झालेलं? सर तुम्ही ऑनलाईन क्लास घ्यायचा ना तर तुमचे बाबा मागून उघडे बंब फिरायचे. अगं कार्ट्यांनो, माझ्या बाबांना उघडं बघायचं म्हणून मी सुरू करायचो का तो ऑनलाईन क्लास? तुम्हाला शिकवायचो ना. हा, शिकला. एवढंच नाही सर, मग? तुम्हाला सांगतो आम्ही ते पण ऐकलंय. काय? एनी मुडी नी मुडी आणि त्याच्यानंतर ए! ऐकलं वाटेल सर? ते बोलू नका सगळ्या मुलाचं. नाही. बाबा बाळा, असं काही सर नव्हतं. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही म्यूट केलंय, पण चालू होतंय सर. आणि ऐकलं सर. अरे मग मला सांगायचं ना मी म्यूट केलं नाहीये ते. हा. रोज काहीतरी. सर तुमची ती मेहुणी गेली का? त्याला का? ये इकडे ये बाळा, ये. तुला ना सारखं बोलवावं लागतं मला. ये. माझी मेवणी गेली का? हा, सर. इकडे बघ जरा, इकडे. माझी मेवणी गेली का? हा? माझ्या मेवणीकडे लक्ष आहे तुझं. शलाका नावही पाठ आहे तुला. 3-3 वर्ष एकाच वर्गात आहेस, हे लक्ष दे आधी. नुसती दाढी वाढते, वर्ग कधी वाढणार? वर्ग तोच आपला 3 वर्ष. अभ्यास करा तुम्ही, नाटकं करू नका उगाच. चल बने, तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. गणिताचा अभ्यास करायचा आहे. मला सांग, 12 पोपट आहेत. अरे वा सर, मजा आहे तुमची. काय मजा आहे यात? काय नाही सर, ते ऐकायला छान वाटलं सर. म्हणजे आमच्या घरी 3-3 कुत्रे आहेत ना, ऐकायला मस्त वाटतं. 12 पोपट आहेत, हे ऐकायला तुला छान वाटतं. मजा आहे. मग तुला छान वाटतं म्हणून बोलतोय मी. माझा प्रश्न आहे तो पूर्ण ऐक. एका झाडावर 12 पोपट आहेत आणि त्याच झाडाला 5 पेरू आहेत. आता प्रत्येक पोपटाला 1 पेरू मिळणार आहे. मग असं म्हणायला गेलं तर किती पेरू कमी पडले? बने. शिवाली, शिवाली. सर ती झोपली आहे. अगं मग उठव तिला, मला दिसतंय झोपली आहे ते. उठव तिला. शिवाली. सर हीच आमची झोपायची वेळ आहे रोजची. रोजची झोपायची वेळ म्हणजे? आम्ही रोज याच वेळेस झोपायचो. अगं पण रोज आपला ऑनलाईन क्लास असायचा ना यावेळी. व्हिडिओ ऑफ करून झोपायचो. उठ उठ. सर तुम्ही माझ्याशी बोलताय सर? हो बाळा, मी तुझ्याशीच बोलतोय. उभी राहा, तू उभी राहा, उभी राहा. बाद झाली तुमची नाटकं. मला जरा ना. हा चल, 15चा पाढा बोल. 15चा पाढा बोल. 15 एके 15, हा. 15 दूने 15 3 15
काय चाललंय? सर माझं नेटवर्क येतंय जातंय सर. अगं बाळा, आपण नाही होत मोबाईलवर. आणि बरोबर उत्तराच्या वेळीच कसं नेटवर्क जातं तुझं. हा, हसू नकोस. तुम्हाला सगळ्यांना ना कोंबडा केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हा, शिक्षा केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. तो बघ, तो बॅग खाली काढ. एकालाही लाज वाटत नाही, अभ्यास केला नाही, 6माही परीक्षेचा अभ्यास नाही, वार्षिक परीक्षेचा अभ्यास नाही, काही नाही, आणि मला सांगताय हसू नकोस हं, शिवाली. मी मी हसू. अरे निर्लज्ज कार्ट्यांनो, हसता कसे रे तुम्ही? का हसताय? सर तुम्ही किती दिवसांनी ओरडताय सर. आम्हाला खूप मज्जा येते सर. मी खूप मिस केलं सर तुम्हाला आणि दत्तूला पण. सर आम्ही हे खूप मिस केलं सर. असं एकत्र मस्ती करायची, एकत्र डब्बा खायचा. हो सर, अंगावरती शाई टाकायची, भांडणं करायची. आणि तुमची खेटायची. फळ्यावर चित्र काढायची. अरे बाळांनो, मी पण तुम्हाला खूप मिस केलं रे. खरं आहे तुमचं. हे बघ, मला कुठे आवडत होतं, पण लॉकडाऊन होतं की नाही बाळांनो, मग अभ्यास तर झाला पाहिजे. त्याच्यामुळे ऑनलाईन लेक्चर्स घ्यावे लागायचे. पण मला पण तुमच्यासारखी मजा नाहीच यायची. मला पण असं वाटायचं की तुम्हाला कधी भेटणार, तुम्हाला कसं असं समोरासमोर शिकवणार, कधी शिकवणार. आणि आज एवढं बरं वाटतंय ना मला. आज मला वाटतंय की या शाळेला एक रूप आलंय. आज शाळा असल्यासारखी वाटते मला. किती बरं वाटतंय मला तुम्ही सगळे आहात तर. हा, आपण एक काम करूया का? एक मस्त आयडिया माझ्याकडे. आज आपण काय करूया माहितीये का? तुम्ही सगळे ना आज अभ्यास करूच नका. सर नाही, सिरियसली. आज तुम्ही मजा करा, धिंगाणा करा, सर खरंच धम्माल करा. काय सांगताय? मी पण करेन तुमच्याबरोबर. पण उद्यापासून अभ्यास करायचा. हा, सिरियसली. आणि आज पण मजा करताना बाजूच्या वर्गात अभ्यास चालू आहे, त्यांना डिस्टर्ब नाही झालं नाही, पाहिजे. सर. नाहीतर मग हेड प्रिन्सिपल येतात. नाही. मग माहितीये. हा, मग करूया मजा. हळूहळू चला. तिथे खेळा तुम्ही, तिकडे खेळा तिकडे. खरं सांगू का प्रसाद सर, आत्ता असं वाटतंय की शाळा सुरू झाली. एवढं मिस करत होतो ना मी, जे मगाशी म्हणालो ना काय मिस करत होतो, हे सगळं मिस करत होतो मी. म्हणजे लॉकडाऊन सुरू होतं, ऑनलाईन क्लासेस चालू होते, ते सगळेच अभ्यास करत होते. ते अभ्यास मिस करतच नव्हते, ते शाळा मिस करत होते. आणि शाळेत असं सगळ्यांसमोर, असं गुरुजींसमोर बसून सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करता करता अभ्यास करणं म्हणजे शाळा असते. आणि अभ्यास, माझ्या मते अभ्यास हा कधीच 4 घराच्या कोंडलेल्या भिंतींमध्ये होत नसतो, तो शाळेच्या मोकळ्या भिंतींमध्येच होत असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आज खूप बरं वाटतंय की हे सगळे आता असे आलेत आणि असे हे कोणाचं चित्र आहे? सर तुमचं. सर सॉरी सर. चांगलंय, याचं पण काढा आता. हे काय आहे? त्याला दाढी आली आहे सर. वा, किती गोड परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा, छान, फार सुंदर विषय होता आणि फार महत्त्वाचा विषय होता, सुंदरपेक्षा सुद्धा. मला असं वाटतं एमएच जे शाळेने जे विद्यार्थी घडवलेत ते किती सक्षम आहेत. आहा, कोविडच्या काळातही त्यांच्या या सगळ्या सरांकडून ऑनलाईन शिकत होते, याची जाणीव तुमच्या प्रत्येकाच्या परफॉर्मन्समधनं वारंवार दिसत होती. एक उत्तम नवीन बॅच या मंचावरती तयार होती, याचा प्रचंड अभिमान वाटतो या क्षणी. वा. कीप इट अप गँग, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, कॉमेडी किंग अरुण कदम यांच्यासोबत आज पुन्हा एकदा खेळला जाणार आहे फसवा फसवीचा खेळ. आणि आज पुन्हा एकदा त्यांच्यासोबत हसवणूक करायला येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. श्याम, आज या एके इंटरनॅशनल कंपनीमध्ये आजचा आपला पगाराचा दिवस, अरे. तो आपल्याला कधीच वेळेत मिळत नाही. हा ना, ते आपल्या परडे सारखाचे ना. म्हणजे रे, म्हणजे आपण 10 वेळा प्रोड्युसरला खरेपणाने खोटं प्रॉमिस करतो, तेव्हा कुठे आपल्याला अर्ध्या महिन्याचा पगार मिळतो. हे आपण कुठल्या खरेपणाने खोटं प्रॉमिस करतो की आपण स्किट वाजवू बा. तो काय? नाही का रे?
अरे बापरे. नाही, आज स्किट पण वाजवायचं आणि आज पगार पण अरे मिळवायचा Yes. करू बुवा काहीतरी. अरे रामलाल चहा आण रे चहा. तुला सांगतो ऑफिस मधला चहा. ऑफिस मधला चहा ना म्हणजे ऑफिस मधला चहा एकदम सॉलिड. म्हणजे अशी तरतरी येते ना, अशी तरतरी येते ना की काय विचारू नकोस, की म्हणजे ना या जगाचा एकदम राजा झाल्यासारखं वाटतं. काय पडलं का रे, फुटलं काय? हो काय तुमचं नशीब फुटलं. म्हणजे पंढरी आता आपले डिडिंगच होणार आहे. हा. अरे बॉसचा लकी लाल रंगाचा कप तू फोडून टाकला रे भो. तो तिकडे आता काय नाही, आता तुमची नोकरी आणि पगार दोन्ही पण विसरा. यार असं काय बोललो का यार. आजच्या पगाराच्या दिवशी मी बसायचा दृढ निश्चय केला होता यार. अरे कुठे बसायच्या गोष्टी करतो रे तू. आता बसायच्या जागेवर फटके पडणार आहेत आपल्याला. ऐक 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 ऐक, 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 ऐक. तू आहे ना, तू ना एक काम कर. ते आवर तू आहे ना पटकन एक रिप्लेसमेंटचा दुसरा एक लाल रंगाचा कप घेऊन ये ना प्लीज. हो आता त्याचं काय होणार नाही, फुटलं ते. नाही नाही पण एक दुसरा कप घेऊन ये ना होऊ प्लीज. शकत नाही साहेब. अरे हे बघ आमच्या पगारातले ना 10% तुला देतो. नक्की हा बघतो आहे. जा घेऊन ये जा लवकर. हे दलिंदर त्याला 10% प्रॉमिस कशाला केलं रे. अरे मग त्याशिवाय तो आपलं काम कसं ऐकणार. अरे बऱ्याचदा आपल्याला पगार 10% मिळतो फक्त. हो? बोलतोय काही भी तो. हो हे घ्या. हे अरे पिवळ्या रंगाचा कप आहे, लाल रंगाचा कप पाहिजे होता ना रे. मला पण माहितीये ना, या आपल्या ऑफिस मध्ये फक्त साहेबांचाच लाल रंगाचा कप असतो एकच. तो पण मी फोडून टाकला आता. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथं जे काय असतं ना ते फक्त साहेबांचंच लाल असतं. I have gone your proposal. It didn't impress me. Oh my God. Absolutely, yeah. No, please no. Talk to my secretary, please, Prajakta. Okay? Okay. Okay. Siya. Okay, Siya. सियावर रामचंद्र की जय. क्या बात आहे सर, क्या बात आहे. हा देवच वाचवू शकतो बा. त्याचं बघितलं म्हणजे 2-4 वाक्य अंग्रेजीत बोलत तर कवरे लोक इम्प्रेस झाले ना. नाही तर आवरे वर्ष मी मराठीत अभिनय करतो तर यांच्या तोंडावरची माशी सुद्धा आली. एनिवे पण आज मी जाम भारी खुश आहे रा. काय झालं सर. तुम्हाला सांगतो, आज तो फिलिपाईन्स वाला माझा जो क्लायंट आहे ना त्याच्याबरोबर मी 500 करोड रुपयाचं डील फायनल करून टाकलंय. वा वा क्या बात आहे सर. काँग्रेट सर. थँक्यू. पण मला प्लीज माझा लाल रंगाचा जो माझा लकी कप आहे ना त्याच्यात मला चाय द्या. देणार आहे बस सर. काय चाललं आहे इकडेच आहे. अरे तेच काय चाललंय तुमचं. म्हणजे तुमच्या दोघांना एकत्रच मूलव्याध झाल्यासारखं का मला वाटतंय. नाही, आज आमच्या पगाराचा दिवस आहे ना, म्हणून आम्ही इथे थांबले बा. तर पगार देऊन टाका बा आमच्या. अरे वासाऱ्याने आवडच आहे ना. वा बाजूला आत्ता पगार देतो तुम्हाला. वा इकडे माझा लाल रंगाचा जो माझा लकी कप होता तो गेला कुठे. सर तो फुट. अरे, 1 फुटावर आहे तो. 1 फुटावर आहे. हा बघा तुमच्यापासून 1 फुटावर. हा काय अरे वसर्या यो पिवलाय तुम्ही त्याला लाल बोलतस. करे श्याम याला सांगितलं यो वसर आहे ना नाश्त्यामध्ये यांनी ना जास्तच हळदीचे पिवले पोहे खाल्लेले दिसतंय. त्याला सगळेच पिवले दिसतंय. तर याला सांग याचा रंग कुठला आहे. लाल रंगाचा आहे सर तो. अरे वसर्या म्हणजे तुमच्या दोघांचे पण सईला बघून डोले फिटले तर नाही ना. रे वसाड्यानो यो पिवला कप आहे तुम्ही त्याला लाल बोलताय. लालच आहे सर. एक मिनिट रे बालोनो मला जरा प्लीज सांगा यो लाल कप आहे. यो लाल कप आहे. बाय स्नेहा हा पिवला कप नाही आहे. पण मला या पिवला कप कसा दिसतो. मला प्लीज 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 मला सांगा यो कुठला रंग आहे. पिवळा.
नाही यो पिवळा नाही यो लाल म्हणजे ये पिवला आहे हा ये पिवला आहे हा न यो पण लाल आहे सर सर एक मिनिट तू मला तू मी सांग सांगतो. प्लीज सांग सर मला. तुम्ही काल रात्री हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते का अरे हल्ला ते हा. हल्ला हा. जाम भारी ते हा. चाटला हल्दीन तर मी जाम नाचतो मला हलत बोलली किती बस रे तुम्हाला कसं कळलं मी हलदून गेलो ते सर तुमच्या डोळ्यात हळदीचा हँगओव्हर दिसतोय संकल्पना खाली मारून डोळ्यामध्ये दारूचा हँगवर दिसायला पाहिजे ना नाही पण तुमच्या डोळ्यामध्ये हळदीचाच हँगओव्हर दिसतोय त्याच्यामुळे तुम्हाला सगळं पिवळं दिसतंय त्याच्यामुळे हा पिवळा कप पण तुम्हाला पिवळा दिसतोय हा म्हणजे तुला असं म्हणायचंय यो लाल कप पिवला आहे तेच बोललो मी श्याम सांग ना रे बसरेला म्हणजे मला सांग यो बोलतोय की यो लाल कप पिवला आहे सर तेच बोलला तो पिवळा कप पिवळा दिसतोय छजलं. म्हणजे आतापर्यंत म्हणा यो लाल कप पिवला दिसत होता आता म्हणा पिवलं ऐकायला पण येऊ लागले तुम्ही म्हणा उल्लूप तर नाही बनवत आहे ना रे? नाही हो सर तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहे तुम्ही आम्ही काय उल्लू बनवणार आहे अरे तुम्हाला? किसके माय के पिवळे की हिम्मत आहे चल बसरे असं नसतं किसके मायके लाल में हिम्मत आहे असंही रहतं सर तेज बोलला तो किसके मायके पिवड़े में इतनी हिम्मत है तेज बोलला ना नाही नाही जाम जाम गोंधळ आहे म्हणजे कन्फ्युजन आहे रे सगळे चाचले जाम कन्फ्युजन आम्ही काय करतो बघा, आम्ही गाणी सांगतो तुम्हाला. हा? आणि मग त्या गाण्यात तुम्ही ओळखा हा येस येस हा? गाणं गाणं म्हणा गाणं, हा म्हणजे तुम्ही गाणं लाल रंगाचं म्हणा पण हा म्हणजे बघा हा 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 तुम्ही लाल बोलताय तर मला पिवलं ऐकू येतंय ना मी लाल बोलतोय तर मला लालच ऐकू येते मला एक डाऊट क्लिअर करायचा आता काय? म्हणजे ऍक्च्युली कसं तुम्ही लाल बोलताय का ना तर मला पिवले ऐकायला येते पण ऍक्च्युली कसं माहितीये काय तुम्ही बोलता नाही ना तुमच्या होटाची हालचाल आहे ना म्हणजे अशी ऐकायला येते पिवले ऍक्च्युअल ती कशी पाहिजे लाल अशी पाहिजे ना रे मग आता काय करायचं आता काय नाही आता तुम्ही तुमचे होट आहे ना लाल बोला मी ते वाचतो बोला लाल एक मिनिट काय करू नका नाही रे मला काही सुचत नाही जामच म्हणजे सगळंच टेन्शन झाले जाम आजारी झाले सारखं वाटलं रे मला मला पण तेच वाटतं सर मला असं वाटतं बा की तुम्हाला आहे ना कावीड झालेला असेल अरे पण वसाऱ्या कावील झालेल्या माणसाला अख्खं जग पिवलं दिसायला पाहिजे ना हा. म्हणजे बघ बाला हे पिवलं दिसतंय म्हणा हे नील आहे ते निवलं दिसतंय हे काल आहे ते कावलं दिसतंय पण हाच एकटा वसारा आवरा का हट्टीपणा करतो योच का फितूर झालाय वसारा योच म्हणा का दिसतोय असा सर एक मिनिट बसा तुम्ही तो कप ठेवा दे, कप. मला सांगा आज सकाळी तुम्ही कुठे कोणाची मीटिंग करून आलात हा ते फिलिपाईन्स आहे ना फिलिपाईन्सचा क्लायंट त्याच्याबरोबर मी 500 करोड रुपयाचं मी डील साईन केलेलं आहे अरे वाट लागली ना त्यानेच वाट लागली ते झालं आता अरे फिलिपाईन्स मध्ये त्या कावळीचा ना अजून एक ऍडव्हान्स विषाणू सापडलाय त्यांना त्याचं नाव आहे पिलिया नॉर्मली कावळीमध्ये काय होते की आपल्याला सगळं पिवळं दिसतं पण ह्या पिलियामध्ये काय होतं जे पिवळं असतं ते पिवळं दिसतं पण जे पिवळं असतं ते पण पिवळं दिसतं म्हणजे अवरी लफरी झालेत पण तुम्ही आता अवरेवेल माझ्याबरोबर संपर्कात आहेत तर तुम्हाला पण संसर्ग रोग झाला असेल ना रे नाही जे मालक कामगारांना वेळेवर पगार देत नाही त्यांना 6,000 होतो म्हणजे या विषाणूला अवली आतली खबर आहे ऍडव्हान्स येतो पण याच्यावर काहीतरी उपाय असेल ना रे पगार देऊन टाकायचा लगेच पगार आमचा पगार देऊन टाका म्हणजे मी बरं होईल ना रे? लगेच. मी आता पचकन तुमचा पगार देऊन टाकतो पण एक मिनिट आता
तो वजारा फिलिपाईन्स आहे ना त्याच्यामुळे हे सगळी लपडी झालीत. पहिल्या त्याची चड्डी पिवली करत. एक मिनिट, तुम्हाला पिवळी म्हणायची आहे का? नाही, त्याला पिवलीच म्हणायचं आहे मला. हा, एक मिनिट. हॅलो हॅलो, हा हा हा. येस सर. वा दादा. याच्या गालावरचा तुला कुठला रंग दिसतोय? पिवडा. हिच्या गालावरचा तुला कुठला रंग दिसतोय? पिवळा. अजून पण? ओके, नो प्रॉब्लेम. सर ये जवळ इकडे. सर नको सर. जवळ इकडे इकडे. इथे थोडस जवळ ये. थोडं अजून जवळ ये. आता मी काही नाही करणार. आता मी ये चाकूने ना तुमच्या हातातली नस कापली आणि ये नस कापल्यानंतर खाली जे रक्त पडेल ते कुठल्या रंगाचं असणार आहे? पिवळ्या. म्हणजे पिवल्याच रंगाचं रक्त पडणार आहे? कन्फर्म. म्हणजे तुझा मी आता नस कापतो आणि सगळं खाली वाहून जाऊ दे. म्हणजे जोपर्यंत तुला न मला कन्फर्म होत नाही की हे लाल रंगाचं लाल रक्त लाल दिसे. लालच असणार. एक मिनिट. लाल लाल. बसऱ्यांना मी तिकडे खिडकीजवळ गेलो होतो ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं काय मी फोन करत होतो तर माझ्या लक्ष त्या सिग्नल जवळ गेलं. तिकडे म्हणा लाल पिवळा न हिरवा कलर दिसला. हिरवा सिग्नल पडला तेव्हा सगळ्या गाड्या जायला लागल्या. पिवळा सिग्नल पडला तेव्हा लोक हलू हलू गाली जायला. लाल सिग्नल पडला तर सगळ्या गाड्या थांबल्या. तेव्हाच माझ्या डोसक्यात क्लिअर झालं की हे वसरू म्हणा उल्लू बनवताय. आता तर नुसत्या हाताची नाही तुमच्या पायाची. मस्त. छान होती ही लाल पिवळी गंडवा गंडवी. मजा आली. सई काय म्हणशील? अरुणदा, जरी तुमचं म्हणजे आम्हाला वैयक्तिक वाईट वाटत असलं तरी सुद्धा ही तुमची होणारी मजा आता हवीशी वाटते आणि त्यांनी फारच छान विनोद निर्मिती होते. फार मजा आली. पॅडीदा मस्त. तुझी ती रिॲक्शन फारच कमाल होती थप्पड मारल्यानंतरची. श्यामदादा मस्त. ही कॉन्सेप्ट खूपच छान होती की खूप कन्फ्युजन क्रिएट होऊ शकलं असतं पण ते तुम्ही कुठेही क्रिएट होऊ दिलं नाहीत. त्याच्यात इतकी क्लॅरिटी ठेवली त्याच्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. मजा आली. बरं, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की या स्किटमध्ये फिलिपाईन्समध्ये पिलिया नावाचा विषाणू आलाय वगैरे हे जे काही होतं तो फक्त गमतीचा भाग होता. विनोद निर्मितीसाठी ते केलं होतं. आम्हाला कुठल्याही देशाच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का पोचवायचा नाही आहे, अशी अफवा पसरवायची नाही आहे आणि असं काही अस्तित्वात नाही आहे. हे केवळ विनोद म्हणून तुम्ही स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे. बाकी स्किट धमाल. थँक्यू.